नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नाबार्डचं काल नोटिफिकेशन आलेलं आहे त्याबद्दल आपण हा डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत की किती जागांसाठी आलेला आहे, पगार, सेंटर, त्याच्यानंतर सिलेबस काय असेल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या डिटेल व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, नाबार्ड एक आपल्या ऍग्रीकल्चरसाठी एक महत्त्वाची इन्स्टिट्यूट समजली जाते आणि याच्यामध्ये जॉब करणं म्हणजे बऱ्याच जणांचा ड्रीम जॉब असतो। याचा कारण याचा पगार वगैरे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हा ड्रीम जॉब असतो बऱ्याच जणांचा। तर याच्यासाठी आपल्या जागा आलेल्या आहेत, ती पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर याच्यासाठी तुम्ही कुठलाही की फक्त ऍग्रीकल्चर साठी जर समजा नाबार्ड काम करत असेल तर ऍग्रीकल्चरची डिग्री लागते असं नाहीये, कोणीही याच्यासाठी अप्लाय करू शकतं। परंतु त्याच्यामध्ये पण काही कॅटेगरी पाडलेल्या आहेत, त्याच्यासाठी ऍग्रीकल्चर लागतं, त्याही आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत। तर ही रिक्रुटमेंट जी आलेली आहे ते पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए नावाने दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजेच ज्यांचं याचं लीगल म्हणजे लॉ वगैरे झाला असेल त्यांच्यासाठी पण जागा आहे। लीगल प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी सर्व्हिस याच्यासाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत तर या जागा ज्या आल्या ते डिपार्टमेंट म्हणजे रुरल डेव्हलपमेंट बँकिंग सर्व्हिस या डिपार्टमेंट मध्ये या दोन पदासाठी ह्या जागा आलेल्या आहेत। एक म्हणजे असिस्टंट मॅनेजर आणि त्याच्यानंतर लीगल प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी सर्व्हिस आता ह्याचे जे फॉर्म भरण्याची जी डेट आहे ही 8 नोव्हेंबर पासून म्हणजेच आजपासून 8 नोव्हेंबर पासून ही सुरू होणार आहे, 30 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची तुम्हाला डेट आहे पुढे गेल्यावरती महत्वाची गोष्ट ते म्हणजेच याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन आपल्याला द्यावं लागणार आहे। त्याच्यानंतर याच्यासाठी जे काही तुमचे जर हेल्प वगैरे जर लागली तर त्याच्यासाठी त्यांनी वेबसाईट वगैरे दिलेली। इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आपल्याला पाहिजे की सगळ्यात महत्वाचं ते म्हणजेच तुमचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल ते स्टार्ट होणारे आजपासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत हे तुमचे फॉर्म भरण्याची डेट असणार आहे। प्री एक्झाम जे असेल ऑनलाईन पद्धतीने जी प्री एक्झाम होणार आहे ती होणार आहे 20 डिसेंबर 2025 ला। जी मेन्स एक्झाम होणार आहे ऑनलाईन पद्धतीने ती होणार आहे तुमची 25 जानेवारी 2026 ला। आणि एक सायकोमेट्रिक एक एक्स्ट्रा याच्यामध्ये एक पार्ट आहे, तर ते सायकोमेट्रिक टेस्ट जी असेल ती जी होणार आहे ती तुमची 25 जानेवारी नंतरची डेट असेल। ती डेट जी असेल ती डेट तुम्हाला जी काही वेबसाईट असेल त्यांची त्या वेबसाईट वरती तिथं कळवली जाईल। त्याची डेट दिलेली नाही कारण याच्यामध्ये किती मुलं पास वगैरे होतात त्याच्यावरती पुढचे जे सगळे त्यांचे जे डेट्स वगैरे ते अवलंबून असतील दुसरं ते म्हणजेच पुढे गेल्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत हे आपल्यासाठी महत्वाचं आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आपल्यासाठी जी पोस्ट असेल ते म्हणजेच जे काय आरडीबीएस या डिपार्टमेंट मध्ये असिस्टंट मॅनेजर या पदासाठी तर जनरल जी काय कॅटेगरी येते त्याच्यामध्ये तुम्हाला 48 जागा आहेत याच्यामध्ये तुमचे चार्टर्ड अकाउंट आहे, कंपनी सेक्रेटरी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत। पण जनरल जी ज्याच्यासाठी पोस्ट आहे ते 48 टोटल जागा आहेत। त्याच्यामध्ये 20 ह्या ओपन कॅटेगरी, 7 एससी, 4 एसटी, ओबीसी साठी 13 आणि ईडब्ल्यूएस साठी 4 जागा आहेत त्याच्यानंतर खाली त्यांनी दिलेले आहेत की चार्टर्ड अकाउंटंट साठी किती आहेत, कंपनी सेक्रेटरी साठी 2 आहेत, फायनान्स साठी 5 आहेत, कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी 10 आहेत, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग साठी 1 आहे, स्पेशल ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग तिथं पाहिजे। त्याच्यानंतर ज्यांचं हॉर्टिकल्चर झालं असेल त्यांना प्लांटेशन आणि हॉर्टिकल्चर मध्ये 2 जागा आहेत, फिशरी साठी इथं 2 जागा आहेत, फूड प्रोसेसिंग साठी 2 जागा आहेत, ज्यांचं लँड डेव्हलपमेंट अँड सॉइल सायन्स याच्यामध्ये ऍग्रीकल्चरचा मुलगा अप्लाय करू शकतो याच्यासाठी 2 जागा आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 2 आहेत, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग साठी 2 आहेत, मीडिया स्पेशलिस्ट साठी 1 जागा आहे, इकॉनॉमिक्स साठी 2 जागा आहेत। अशा जर टोटल जर केल्या तर जवळपास 85 जागा इथं आपल्याला दिसतात टोटल सगळ्या। आणि त्याच्यानंतर जे काही लीगल म्हणजे ज्यांचं लॉ वगैरे झाला असेल त्यांच्यासाठी 2 आणि प्रोटोकॉल आणि सिक्युरिटीसाठी 4 अशा एकूण सगळ्या जर जागांचा विचार केला तर आपल्याला जागा दिसतात 91 जागा किती 91 जागा। ठीक आहे, त्याच्या पुढे गेल्यानंतर आता पुढे आल्यानंतर आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजेच याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पीडब्ल्यूबीडी साठी काय काय वगैरे व्हीआय असेल, बाकीच्या ज्या कॅटेगरी असेल याच्या वगैरे याच्यासाठी जे जे रूल्स आहेत ते त्यांनी तिथे दिलेले आहेत पुढे आपल्यासाठी महत्वाचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आता याच्यामध्ये नेमकी आपण अप्लाय करणार आहे तर मग क्वालिफिकेशन काय लागतं। असिस्टंट मॅनेजर या पदासाठी तुम्ही
आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही बाकीचं दुसऱ्या जागा आहेत त्या म्हणजे लिगल प्रोटोकॉल सिक्युरिटी, या 2 जागेसाठी आपल्याला अप्लाय करायचंय. याच्यासाठी त्यांनी खाली टेबल दिलेला आहे कोण कोण याच्यासाठी अप्लाय करू शकतं पा. परंतु एक लक्षात ठेवा, ज्यांनी असिस्टंट मॅनेजर साठी अप्लाय केलेलं असेल त्यांनी तुम्हाला तिथं लीगल किंवा प्रोटोकॉल अँड सिक्युरिटीसाठी अप्लाय करता येणार नाही. म्हणजेच तुम्हाला फक्त एकाच पोस्टसाठी फॉर्म तिथं भरता येणार आहे. 2 पोस्टसाठी फॉर्म भरता येणार नाही, हेच त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आणि जरी समजा तुम्ही मल्टिपल डिसिप्लिनसाठी जर समजा फॉर्म भरत असताल तर एक लक्षात ठेवा, जो शेवटचा फॉर्म असेल लास्टवाला त्या फॉर्म फक्त तुमचं तिथं ग्राह्य धरला जाईल आणि त्याच्यासाठीच तुमचा पेपर घेण्यात येईल पा. ठीक, पुढे घाल. त्याच्यामुळे डबल फॉर्म भरायचे नाही, आपल्याला एकाच याच्यासाठी जागेसाठी फॉर्म भरायचा आहे पा. त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी सर्व्हिस ही जी कॅटेगरी आहे याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं एज रिलॅक्सेशन आपल्याला दिलेलं नाही पा, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन 1/11/2025 पर्यंत सगळं कंप्लीट असलं पाहिजे. 1/11/2025 पर्यंत जे क्वालिफिकेशन आपल्याला लागणार आहे ते सगळं 1/11/2025 पर्यंत कंप्लीट असलं पाहिजे पा. ठीक, पुढं त्याच्यानंतर जे काय तुमची बॅचलर डिग्री इन पर्टिक्युलर डिसिप्लिन मीन्स दॅट एज्युकेशन मस्ट बी स्टडीड दॅट डिसिप्लिन ऍज अ मेन सब्जेक्ट इन रिस्पेक्ट टू डिग्री कोर्स अँड इट मस्ट बी मेन्शन इन द डिग्री सर्टिफिकेट. आता हे बऱ्याच जणांचा गोंधळ असतो की सर मी MBA केलंय पण फायनान्स पण देते, त्याच्यानंतर त्याच्यावरती मार्केटिंग पण येते, असं चालणार नाही. ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलंय, एखाद्या पोस्टसाठी अप्लाय केलं आणि त्याचा जर फायनान्सच लागत असेल तर तुम्हाला तुमच्या तिथं डिग्री सर्टिफिकेट वरती फायनान्सच मेन्शन असलं पाहिजे, असं त्यांनी सरळ दिलेलं आहे पा. पुढे गेल्यानंतर अकॅडमिक क्वालिफिकेशन पा. रुरल डेव्हलपमेंट सर्व्हिस मध्ये जी जनरल याच्यासाठी जी पोस्ट आहे याच्यामध्ये कोणीही अप्लाय करू शकतं पा. एनी बॅचलर डिग्री इथं चालते, इथं असं विशेष डिग्री पाहिजे असं काहीच नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे फक्त जे कोणी कॅन्डिडेट SC ST सोडून किंवा PWBD सोडून जर असतील, मग ते OBC असतील, EWS असतील, ओपन असतील, यांना मिनिमम मार्क्स त्यांच्या डिग्रीमध्ये 60% असले पाहिजे तरच तुम्ही तिथे अप्लाय करू शकतात. जे लोक SC ST PWBD या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 55% कंपल्सरी असले पाहिजेत पा. कुठल्याही डिग्रीवाला याला अप्लाय करू शकतो. दुसरं पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल MBA PGDM विथ मिनिमम जर ते जरी असेल तर तिथं 55% तुम्हाला मार्क असले पाहिजेत SC ST PWBD साठी पा. आणि ओपन EWS यांच्यासाठी, OBC साठी आणि SC ST साठी 50% मार्क तिथं असले पाहिजेत PG ला पा. हे ऑर मध्ये PG तुमचं फक्त जर बॅचलर डिग्री असेल म्हणजे UG असेल तरी पण चालते पा. पुढे गेल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट जे असेल पा त्यांच्यासाठी सुद्धा इथं जागा आलेल्या आहेत, तर त्यांनी त्यांचं क्वालिफिकेशन वगैरे दिलेलं आहे. फायनान्स, आता आपले बरेच जण MBA वगैरे केलेलं असतंय पा, पण तिथं लक्षात ठेवा BBA फायनान्स बँकिंग मध्ये असलं पाहिजे, BMS फायनान्स बँकिंग मध्ये असलं पाहिजे, हे त्यांनी तिथं दिलेलं आहे पा. किंवा 2 वर्षाचा तुमचा फुल टाइम डिप्लोमा मॅनेजमेंट फायनान्स मध्ये असलेला पाहिजे किंवा MBA फायनान्स मध्ये तिथं असलं पाहिजे पा. त्याच्यामध्ये पण मार्काची अट दिलेली आहे. 55% EWS OBC ओपन आणि 50% तुमचं SC आणि ST पा. पुढे गेल्यानंतर आपल्याला जे महत्वाचे आहेत तेच आपण पाहणार आहे. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा जागा आहेत, तर त्याच्यासाठी बॅचलर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सगळ्या डिग्री तिथे लागतात पा. याच्यानंतर महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपण जनरल मध्ये जर समजा अप्लाय नाही केलं, आपण जर स्पेशल मध्ये अप्लाय जर करतोय जसं की ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, आता बरेच जण आहेत आपले पण याला जागा खूप कमी आहेत पा. 1-2 अशा तिथं जागा दिसतात. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग साठी मला वाटतं एकच जागा आहे. तर याच्यासाठी तुम्ही जर इंजिनिअरिंग झालं असेल, पण कोणतं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग जर तुमचं झालेलं असेल त्याच्यात जर 60%च्या पुढे जर मार्क असतील तर तुम्ही ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग साठी तिथे अप्लाय करू शकतो. याच्यासाठी जी जागा आली याला अप्लाय तुम्ही करू शकतात. OBC ओपन EWS साठी 60 आणि जे काही PWBD जे असेल पा यांच्यासाठी 55% तिथं असले पाहिजेत पा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर पा प्लांटेशन आणि हॉर्टिकल्चर. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, ज्यांचं हॉर्टिकल्चर मध्ये डिग्री झालेली, ज्यांची हॉर्टिकल्चर मध्ये डिग्री झालेली आहे ते याच्यासाठी अप्लाय करू शकते. याच्यासाठी 2च जागा आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या डिग्रीमध्ये 55%ची त्यांनी अट दिलेली आहे, तेवढे तुम्हाला टक्के असले पाहिजेत.
जर समजा पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही हॉर्टिकल्चर मध्ये केलं म्हणजे युजी तुमची ऍग्रिक मध्ये, परंतु पीजी जर समजा तुमची जर हॉर्टिकल्चर मध्ये असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात, पण मिनिमम मार्क तिथं 55% असले पाहिजेत. ठीक. पुढं फिशरीसाठी सुद्धा जागा आहे. ज्यांची डिग्री फिशरी मध्ये झालेली आहे, फिशरी सायन्स मध्ये, आणि 55% पुढे जर समजा तुम्हाला मार्क जर असतील 60% पुढे ओपन ओबीसी साठी आणि 55% एससी एसटी साठी, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकतात फिशरीसाठी. किंवा तुम्ही जर युजी जर समजा ऍग्रिकल्चर मध्ये केली आणि पीजी जर समजा तुम्ही फिशरी सायन्स मध्ये जर केली तर तुम्ही ह्या फिशरी याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. फूड प्रोसेसिंग मध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात, पण कोण करू शकतं? ज्यांची बॅचलर डिग्री फूड प्रोसेसिंग मध्ये झालेली आहे ते अप्लाय करू शकतात, किंवा ज्यांचे ऍग्रिकल्चर झाले पीजी त्यांची फूड प्रोसेसिंग मध्ये जर झालेली असेल तर तिथं ते अप्लाय करू शकतात. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर जे स्पेशल असतील त्यांनी विचार करावा बरं का. लँड डेव्हलपमेंट आणि सॉइल सायन्स. आता याच्यामध्ये जर समजा तुमची बॅचलर डिग्री सॉइल सायन्स ऍग्रिकल्चर वाले सुद्धा इथं चालतात, त्याच्यासाठी 2च जागा आहेत. दुसरं एन्व्हायरमेंटल सायन्स यांच्यात जर तुमची डिग्री असेल 60% पर्यंत तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही इथं याला अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा जागा आलेल्या आहेत. ज्यांचं सिव्हिल झालं असेल तर तिथं अप्लाय करू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी सुद्धा जागा आहेत. मीडिया स्पेशलिस्ट असेल, इकॉनॉमिक्स असेल हे स्पेशल. त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर ग्रेड 1 परंतु लीगल सर्व्हिस. आता लीगल ज्यांचं लॉ वगैरे झालं असेल ते इथे अप्लाय करू शकतात. पुढं महत्वाचं त्यांनी इथं हे पण दिलेलं आहे, ज्यांच्याकडे समजा सीजीपीए ची पद्धत असेल, त्यांना मार्क मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, त्यांच्या सर्टिफिकेट वरती फॉर्म्युला जर दिला असेल त्या पद्धतीने करा, नसल तर या पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे. 6.75 सीजीपीए ओजीपीए जर समजा सीपीआय जर तुमचा असेल तर फर्स्ट क्लास मध्ये 60% पर ऍग्रिगेट मार्क्स त्याचे 60% धरले जातील. तर या पद्धतीने जरी तुम्ही गेले तरी पण चालेल. जर तुमच्या सर्टिफिकेटच्या मागे कन्व्हर्जन फॉर्म्युला नसेल तर पुढे गेल्यानंतर त्यांनी रोल वगैरे दिलेले आहेत की नेमकी काय रोल असतील, काय रिस्पॉन्सिबिलिटी असतील. आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजेच ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फिशरी, फॉरेस्ट्री, फूड प्रोसेसिंग, प्लांटेशन आणि हॉर्टिकल्चर. तर यांचे जे काही रोल आहेत ते रोल रुरल इकॉनॉमी बद्दल, स्वॉट अनालिसिस असेल, क्रेडिट लिंक प्लॅनिंग वगैरे असेल, त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ सेक्टर पेपर्स, स्टेट फोकस पेपर्स यांच्याबद्दल त्यांचे काय असतील कामं तिथे दिलेले आहेत. पुढं महत्वाचं आहे ते म्हणजेच एज 1/11/2025 पर्यंत तुमचं जे वय असेल 30 वर्षापर्यंत असलं पाहिजे. 30 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही जर ओपन कॅटेगरी असेल, ईडब्ल्यूएस असेल तर ठीक आहे. तर 2 नोव्हेंबर 1995 पासून ते 1/11/2025 पर्यंत डेट तिथं असली पाहिजे. 1 नोव्हेंबर 2004 नंतरचे नाही चालणार. ठीक. एज रिलॅक्सेशन त्यांनी सरळ दिलेला आहे. ओबीसी साठी 3 वर्ष. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही एससी एसटी कॅटेगरीतून असताल तर 5 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन असेल तरी पण 5 वर्ष. पुढे गेल्यानंतर 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे जे हँडिकॅप लोक असतील त्यांच्यासाठी. पुढं सिलेक्शन प्रोसिजर याच्यामध्ये तुम्हाला प्री एक्झाम असेल, प्री एक्झाम साठी काय काय असेल त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, कॉम्प्युटर नॉलेज असेल, क्वांट असेल, डिसिजन मेकिंग असेल, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक सोशल इश्यू, त्याच्यानंतर तुमचं ऍग्रिकल्चर, एआरडी, ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हे सगळे विषय असतील. त्यांचे नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मार्क्स दिलेले आहेत. फक्त इथे एक लक्षात ठेवा, कंबाईन टायमिंग असेल तुमचा 120 मिनिटाचा. 2 लँग्वेज मध्ये पेपर असेल, इंग्लिश आणि हिंदी. टोटल 120 मिनिटाचा तुम्हाला काळ असेल. पण इथं सगळ्यात महत्वाचं जवळपास 8 विषय तुमच्यासाठी आहेत. परंतु इथं महत्वाचं काय आहे ते तुमचे रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, त्याचे कॉम्प्युटर असेल, क्वांट असेल, डिसिजन मेकिंग असेल, हे जे विषय असेल हे क्वालिफाईंग नेचरचे असतील हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्यात फक्त जेवढा कट ऑफ लागेल तेवढाच तुम्हाला काढायचा आहे. स्कोअर केला नाही तरी चालेल. पण मेरिट सेक्शन म्हणजे मेन्सला जाण्यासाठी तुम्हाला ज्याचे मार्क धरले जाणार आहेत त्याचं ते कोणते आहेत सेक्शन, तर जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक सोशल इश्यू आणि त्याच्यानंतर एआरडी हे 3च विषयाचे तिथं मार्क धरले जाणार आहेत. 3 विषयाचे मार्क तिथं धरले जातील. ठीक. त्याच्यानंतर ह्या 3 विषयाचे मार्क धरून तुम्हाला तिथं मेन्स साठी क्वालिफाय केलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमची मेन्स होईल. आता मग मेन्स एक्झाम मध्ये काय असेल, मेन्स एक्झाम मध्ये 2 पेपर असतील.
पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड पहा. पेपर फर्स्ट मध्ये फक्त इंग्लिश असेल, 3च क्वेश्चन्स असतील आणि पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह असेल, हे लक्षात ठेवा. 100 मार्क्ससाठी 3 क्वेश्चन्स, 90 मिनिटासाठी तुम्हाला वेळ दिलेला असेल. पूर्णपणे टायपिंग तुम्हाला बेस तिथं पेपर असेल पहा. त्याच्यानंतर पेपर सेकंड मध्ये 2 विषय असतील, ते म्हणजे इकॉनॉमिक सोशल इश्यू आणि त्याच्यानंतर तुमचा ARD पहा. हे 2 विषय असतील. याच्यामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह पार्ट असेल, काही डिस्क्रिप्टिव्ह पार्ट असेल पहा. ऑब्जेक्टिव्ह पार्ट हा 30 क्वेश्चन्स असतील 50 मार्क्ससाठी आणि डिस्क्रिप्टिव्ह पार्ट मध्ये 6 क्वेश्चन्स असतील. 6 पैकी तुम्हाला 4 अटेम्प्ट करायचे, हे लक्षात ठेवायचं. हे 50 मार्क्ससाठी असेल, 90 मिनिटं तुम्हाला तिथं दिले जाईल पहा. याच्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग साठी तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी या दोन्ही लँग्वेज पैकी एक लँग्वेज चूज करू शकतात पहा. ठीक आहे. असे दोन पेपर मध्ये मेन्स तुमचे असेल आणि त्याच्यानंतर हे जे तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत सेकंड पेपर मध्ये, काही क्वेश्चन हे 1 मार्काला असेल, काही क्वेश्चन हे 2 मार्काला सुद्धा असू शकतात पहा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं स्पेशलिस्ट साठी पहा. जे स्पेशल साठी अप्लाय करतात, म्हणजे ज्यांनी जर समजा हॉर्टिकल्चर साठी अप्लाय केलेला असेल, त्याचा पहिला पेपर हा मेन्स साठी इंग्लिशच होईल. परंतु सेकंड पेपर जो असेल त्याचे जे ऑब्जेक्टिव्ह असतील पहा, 30 क्वेश्चन 50 मार्क, त्याच्या स्पेशल म्हणजे हॉर्टिकल्चर पैकी क्वेश्चन राहतील. डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा तिथं त्यांच्याच विषयाचे डिस्क्रिप्टिव्ह त्यांना लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 50 मार्क्स त्याच्यासाठी असतील, 90 मिनिटं तिथं असतील पहा. सेम हे फक्त स्पेशलायझेशन मध्ये जर अप्लाय करत असताल तर तुम्हाला त्याच विषयाचे प्रश्न तिथं दिसतील पहा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं लिगल साठी जर करत असताल तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे पहा. आता हे 2 पेपर झाले प्री आणि मेन्स. त्याच्यानंतर तुमची सायकोमेट्रिक टेस्ट होती, ही मॅन्डेटरी आहे, ही कंपल्सरी तुम्हाला द्यावं लागणार आहे. ही MCQ बेस पेपर होईल, 90 मिनिटासाठी त्याचं ड्युरेशन असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये पास झाले, त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असेल. इंटरव्ह्यू हा 50 मार्कला असेल, छोटी पोस्ट नाही, मोठी पोस्ट आहे. तर इंटरव्ह्यूचे मार्क सुद्धा पहा, तिथं 50 मार्क आहे पहा. ठीक आहे. दुसरं ते म्हणजे स्कोर कसा काउंट केला, जेवढे तुमचे उत्तर आहे ते निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर मार्किंग आहे, हे लक्षात ठेवा. 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपल्याला इथं दिसते. त्याच्यानंतर पेपर हा तुमचे आन्सर हे जे काय पेपर जो असेल इंग्लिश किंवा हिंदी या दोन्ही याच्यापैकी तुम्ही इथं चूज करू शकतात लँग्वेज. त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू जो असेल पहा, इंटरव्ह्यूला सुद्धा हिंदी किंवा इंग्लिश असे दोन्ही ऑप्शन तिथं त्यांनी ठेवलेले आहेत. दुसरं रेशिओ जो असेल पहा, मेन्स एक्झाम साठी रेशिओ किती असेल, 1:25, 1:25 असा रेशिओ असेल. एका जागेसाठी 25 मुलं सिलेक्ट होतील मेन्स साठी आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू साठी एका जागेसाठी 3 मुलं तिथं सिलेक्ट केले जातील. रेशिओ सुद्धा दिलेला आहे. जागा कमी करायच्या का जादा करायच्या सगळं नाबार्डकडे असेल पहा. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर तुमचं जे काय तुमच्या मेन्स एक्झामचा स्कोर तिथं धरला जाईल. त्याच्यानंतर सायकोमेट्रिक टेस्टचा तिथं स्कोर धरला जाईल. त्याच्यानंतर तुमचं इंटरव्ह्यूला सिलेक्शन तिथं झालं होईल पहा. पुढे गेल्यानंतर सिलेबस त्यांनी दिलेला आहे. सिलेबस मध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट इंग्लिश मध्ये काय काय असेल ते त्यांनी सांगितलंय. एसे असेल, प्रिसाइज रायटिंग, कॉम्प्रिहेन्सिव्ह, त्याच्यानंतर बिझनेस करस्पॉन्डन्स वगैरे या सगळ्या असतील पहा. त्याच्यानंतर पेपर सेकंड मध्ये इकॉनॉमिक सोशल इश्यू आणि ARD असे 2 सब्जेक्ट आहेत. त्या दोन्ही सब्जेक्टसाठी इकॉनॉमिक सोशल इश्यू मध्ये काय काय येईल ते सगळी लिस्ट त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर तुमचं ARD मध्ये कोणते कोणते विषय असतील, कारण ऍग्रिकल्चर ही महत्वाचा सब्जेक्ट असेल ARD साठी. जरी तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे केले असेल, जनरल कॅटेगरीसाठी अप्लाय करत असताल, तुम्हाला ऍग्रिकल्चर करावं लागेल पहा. त्या ऍग्रिकल्चर मध्ये काय काय विचारलं त्यांनी सांगितलं. ऍग्रिकल्चर असेल, सॉइल सायन्स असेल, वॉटर रिसोर्सेस असतील, फार्म अँड ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, त्याच्यानंतर अॅनिमल हजबंडरी, प्लांटेशन, हॉर्टिकल्चर, फिशरी, फॉरेस्ट्री, त्याच्यानंतर तुमचे बाकीचे रुरल डेव्हलपमेंट बद्दल पहा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे इन्क्लूड असेल. रुरल डेव्हलपमेंट मध्ये इंडियन रुरल इकॉनॉमी, ज्यांचे रोल वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कराव्या लागतील. पंचायत राज सिस्टीम असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कराव्या लागतील. त्याच्यानंतर जे की असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए प्रोटोकॉल सिक्युरिटी सर्व्हिस साठी 1/11/2025 पर्यंत तिथं तुम्ही अप्लाय करू शकतात. पण वयाची जी अट आहे ती 25 पासून 40 पर्यंत आहे. इथं कुठल्या प्रकारचं एज रिलॅक्सेशन नाही. ठीक. पुढे गेल्यानंतर पहा, ऑनलाईन एक्झाम प्रोटोकॉल सिक्युरिटीसाठी त्यांनी दिलेलं आहे, ते आपल्यासाठी महत्वाचं नाहीये पहा ऍग्रीसाठी. ठीक. पुढे एक्झामिनेशन सेंटर पहा. सेंटर जे असेल आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपल्या महाराष्ट्रात ते म्हणजेच
तुमचे सेंटर जे असतील छत्रपती संभाजीनगर सेंटर आहे का, तर आहे. अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, सातारा, सांगली हे सगळे सेंटर आपल्याला इथे दिसतात पहा. काहीच अडचण नाही पेपर देण्यासाठी, सेंटर इथंच आहे. त्याच्यामुळे काहीच आहे प्री एक्झाम साठी. त्याच्यानंतर तुमचं पुढे जे महत्वाचं आहे सेंटर आपल्याला कळेल की काय कुठं कुठं सेंटर आहे. ह्याच्यानंतर मेन्स एक्झाम जे असेल किंवा सायकोमेट्रिक जी टेस्ट असेल यांच्यासाठी तुमचे ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर सेकंड आणि सायकोमेट्रिक टेस्ट सर्व्हिसेस विल हेड ऑफ द फॉलोइंग सेंटर्स पहा. ऑनलाईन साठी वेगळे सेंटर्स आहेत पहा. ऑनलाईन साठी फक्त आपल्यासाठी महाराष्ट्राला मेन्स साठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे एवढेच सेंटर आपल्याला दिसतात मेन्सला गेले तर. प्री साठी तेवढे आहेत, मेन्स साठी एवढेच आहे. पुणे एक तिथे सेंटर आहे. एवढ्या सेंटरवरती आपण मेन्स आणि सायकोमेट्रिक टेस्ट देणार आहोत हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढं ते म्हणजेच तुम्हाला सेंटर फेज फर्स्टला सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकतात एक कोणतं तरी, सेकंडला जे दिलेत त्याच्यापैकी एक चूज करू शकतात. त्याच्यानंतर सेंटर बदलता येणार नाही. त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं फी किती आहे, तर SC, ST, PWBD यांच्यासाठी ऍप्लिकेशन फी नील आहे, परंतु त्यांचे इंटिमेशन चार्जेस 150 रुपये म्हणजेच तुम्हाला 150 रुपये फी भरावी लागेल विथ GST. याच्यावर GST लागेल पहा. त्याच्यानंतर ऑदर जे SC, ST, PWBD सोडून आहेत त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन फी 700, 150 रुपये इंटिमेशन चार्ज म्हणजे 850 प्लस GST असं तिथं तुम्हाला फी पडणार आहे. जर कोणी एखादा स्टाफ असेल तर त्याला तिथं फी जी असेल ती रिफंडेबल असेल हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचं पे स्केल, तर पे स्केल एवढंच लक्षात ठेवा 1 लाखाच्या पुढे पगार जातो एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. इनिशियल मंथली ग्रॉस पेमेंट किती जाईल, 1 लाखाच्या पुढे जाईल पहा. ठीक. नाबार्ड डे म्हटल्यानंतर विषय नाहीये, पगाराच्या बाबतीत काही विचार करायचा नाही. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन कसं देताल, तर www.nabard.org याच्यावरती जायचं आणि तुम्ही तिथे ऍप्लिकेशन देऊ शकतात पहा. त्याच्यानंतर 8 नोव्हेंबर आणि ते 30 नोव्हेंबर या 2 डेटच्या मध्येच तुम्हाला तिथं फॉर्म भरता येणार आहे पहा. पुढं गेल्यानंतर आता महत्वाचं सेंटर वगैरे कळलंय आपल्याला. त्याच्यानंतर पहा महत्वाचं म्हणजेच EWS, OBC यांचे सगळे सर्टिफिकेट 1/4/2025 पुढचे पाहिजेत हे पण लक्षात ठेवा बरं का. तुम्ही जे काही कॅटेगरी मध्ये असतील ते सर्टिफिकेट याच फायनान्शियल इयरचे लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. दुसरं ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि रजिस्ट्रेशन 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर एवढी सगळी माहिती आहे. एकदम याच्यामध्ये शॉर्ट मध्ये मी सांगितली, परंतु एक लक्षात ठेवा फॉर्म सगळ्यांनी भरा. तुम्हाला अनुभव तरी येईल की नाबार्डचा पेपर कसा असतो. तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवा की आपल्याला फीचं स्ट्रक्चर माहिती असेल की जे काही तुमची SC, ST, PWD असेल त्यांना 150 रुपये फी आहे, 150 प्लस GST. त्याच्यानंतर 850 रुपये जे बाकीच्या कॅटेगरी मधले असतील त्यांना 850 प्लस GST. सेंटर जे असेल प्रीला आपल्या सगळ्या महाराष्ट्रात सेंटर दिसतात. मेन्स आणि सायकोमेट्रिक साठी आपण जर पाहिलं तर मुंबई आहे, ठाणे आहे, पुणे आहे. तर आपल्याला जाण्यासारखे सेंटर आहेत त्याच्यामुळे तिथेही अडचण नाही. त्याच्यानंतर जे इथं एक लक्षात ठेवायचं, ज्या लोकांना माहिती की आपलं स्पेशल नाही ग्रॅज्युएशन, जसं की हॉर्टिकल्चर नाहीये, ऍग्रिकल्चर आहे, त्याच्यामध्ये प्लांटेशन आणि त्याच्यानंतर अजून ग्राउंड डेव्हलपमेंट असं, लँड डेव्हलपमेंट असं वगैरे आहे, तर त्याच्यासाठी 2च गोष्टी. पण त्याच्यापेक्षा ज्या तुमच्या जनरल कॅटेगरीसाठी ज्या जागा आलेल्या आहेत त्या ज्या 48 जागा आहेत त्याच्यासाठी आपण इथं अप्लाय करू शकतो. फॉर्म सगळ्यांनी भरायचा, एक अनुभव घ्यायचा. जरी तुम्ही नवीन असताल तरी फॉर्म भरायचा, कारण पेपर जो असेल याच्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे जे पार्ट असेल हे क्वालिफाईंग नेचर आहे. याच्यात फक्त जे काही तुमचे विषय आहेत त्याच्यापैकी फक्त तुमचा इकॉनॉमिक सोशल इश्यू, ARD आणि त्याच्यानंतर तुमचं जनरल अवेअरनेस याचेच मार्क धरले जाणार आहेत प्री एक्झाम साठी. आणि त्याच्यानंतर तुम्ही मेन्सला गेल्यानंतर फक्त ARD, ESI आणि इंग्लिश असे 3 विषय असतील आणि ते डिस्क्रिप्टिव्ह असतील हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर हे सगळं नोटिफिकेशन होतं. आपल्या नाबार्ड ग्रेड A च्या जागा आलेल्या आहेत, तर ते व्यवस्थित प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. पेपर कंपल्सरी द्यायचा आहे.
एक अनुभव येऊन जातो आपल्याला की नाबार्डची एक्झाम नेमकी कशी कंडक्ट होते, कशा प्रकारचं स्वरूप असतं, कसे क्वेश्चन्स असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या माध्यमातून कळत असतात. आणि अशा मोठ्या मोठ्या एक्झाम जर दिल्या तर आपल्याला एक अंदाज येऊन जातो की आपण ती लेवल पार करू शकतो की नाही करू शकत. त्याच्यामुळे हा पेपर कंपल्सरी तिथं द्यायचा आहे पा. ठीक आहे, तर हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. इथं आपण थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.